ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केली। कुणीही आलं तरी 1994चा जी.आर. रद्दू करू शकत नाही असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय। जरांगेंनी पोकळ धमक्या देणं बंद करावं असा इशारा त्यांनी जरांगेंना दिलाय। तसंच संभाजीनगरमधल्या गॅलेक्स हॉस्पिटलमध्ये जरांगे उपचार का घेतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। जरांगेंच्या उपचाराचा खर्च कोण करतं याची माहिती समोर यावी अशी मागणी वाघमारे यांनी केली। जरांगीला धमक्या द्यायचा नाद लागलाय, स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आणि जरांगीने किती आदळआपटोक करून घेतली आणि जरांगीला म्हणजे काय जरांगी राष्ट्रपती केला काय, जरांगीचा आजोबा, जरांगीचे वडील, जरांगीचा खापर पंजोबा जरी राष्ट्रपती पंतप्रधान केला तरी 1994चा जी.आर. रद्द करता येत नाही, कारण की तो जे मागासवर्ग असेल सगळ्या घटनात्मक जे हे असते त्यांनी कायद्यात बसून ते दिलेलं आरक्षण आहे, मागास जातींना ते दिलेलं आरक्षण आहे आणि राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास असणाऱ्याला ते आरक्षण दिले, त्यामुळे ते आरक्षण रद्द होऊ शकत नाही। पोकळ धमक्या देणं बंद करावं। त्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पडून वाकडा तिकडा पडतो। मला तर हेच कळत नाही की त्या जरांगेला दुसरं हॉस्पिटल का सापडत नाही, कारण त्याचं दुखतच नाही का, फक्त त्या संभाजीनगरमध्ये याच्यासाठी येतो की त्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तेच रूम, तेच डॉक्टर, तेच हॉस्पिटल आणि तिथं वाकडं तिकडं पडायचं आणि मीडियाचे लोक तिथं बोलवायचे आणि याला शिव्या दी, त्याला शिव्या दी, त्याला शिव्या दी।